नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पूर्व वैदिक काळातील शिक्षणाचे स्वरूप नेमके कशा प्रकारचे होते याविषयीची माहिती पाहिली. त्यानंतर आज आपण पूर्व वैदिक काळातील शिक्षण किंवा पूर्व वैदिक काळातील शिक्षण पद्धती ही कशा प्रकारची आहे किंवा कशा प्रकारची होती याविषयीची माहिती आता आपण बघणार आहोत. पूर्व वैदिक काळातील शिक्षण पद्धती बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे पूर्व वैदिक काळ म्हणजेच भारतातील अतिशय एक जुनी आणि प्राचीन शिक्षण पद्धती आहे की जी अगदी सुरुवातीला भारतामध्ये चालू झाली होती. की जगामध्ये असं म्हटलं जातं की प्राचीन भारतामध्ये सर्वात जी पहिली शिक्षण पद्धती होती ती साधारणपणे गुरुकुलामध्ये चालत होती किंवा गुरुकुलामध्ये हे शिक्षण दिले जात होते आणि जगातले हे पहिले शिक्षण होते, कारण त्या अगोदर कुठल्याही प्रकारचे शिक्षण देण्याचे कार्य केले जात नव्हते असं म्हटलं जातं. आणि पूर्व वैदिक काळ असेल किंवा प्राचीन भारत असेल, या प्राचीन भारतामधली ही शिक्षण प्रणाली जी आहे ती गुरुकुलामध्ये शिक्षण देण्याच्या माध्यमातून चालत होत होती. आणि गुरुकुलामध्ये हे जे शिक्षण दिले जात होते हे शिक्षण साधारणपणे आपण त्याचं स्वरूप बघितलं की 4 वेद होते. त्याच्यामध्ये ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे किंवा संहिता आहे, उपनिषदे आहेत, ब्राह्मण आहे, आरण्यके आहेत किंवा वेदांचे अनेक प्रकारचे उपांगे आहेत. या सर्वांचं शिक्षण त्या काळामध्ये शिष्याला देण्याचं काम गुरु करत होता आणि हे शिक्षण गुरुकुलामध्ये चालत असल्यामुळं त्याला गुरुकुल शिक्षण पद्धती किंवा गुरुकुल पद्धती असे देखील त्या काळामध्ये म्हटले जात होते. आता हे शिक्षण पद्धती कशा प्रकारची होती हे बघत असताना आपणाला अनेक गोष्टी त्याच्यामध्ये बघाव्या लागतील. उदाहरणार्थ, त्या काळामधली शिक्षणाची ध्येय नेमकी कोणकोणत्या प्रकारची होती किंवा उद्दिष्टे कोणती होती, त्या काळामध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम शिकवला जात होता, त्यानंतर त्या काळामध्ये विद्यार्थी कशा प्रकारे अध्ययन करत होते किंवा गुरु शिष्याला कशा प्रकारे शिकवण्याचं काम करत होते, अध्यापन करण्याचं काम करत होते, विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं नेमकं नातं कसं होतं किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामधले संबंध नेमके कशा प्रकारचे होते, विद्यार्थ्याची नेमकी कोणती कर्तव्य होती, शिष्याची नेमकी कोणती कर्तव्य होती किंवा गुरु किंवा शिक्षक या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल की ज्याच्या माध्यमातून आपल्याला पूर्व वैदिक काळातील शिक्षण पद्धती नेमक्या कशा प्रकारची होती हे त्यावरून आपल्याला समजण्यासाठी मदत होईल. त्यामुळे आता आपण एक एक गोष्टीची माहिती जी आहे ती माहिती त्या शिक्षण पद्धतीमधील घेऊया. त्यामधील पहिला भाग जो आहे तो म्हणजे पूर्व वैदिक काळातील शिक्षणाची ध्येय. आता पूर्व वैदिक काळातील शिक्षणाची ध्येय पाहत असताना आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात येईल, ते म्हणजे आपण अनेक वेळा त्याच्यावर चर्चा केलेली आहे की शिक्षण कशासाठी या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शिक्षणाचे ध्येय किंवा उद्दिष्टे आहेत. म्हणजे त्या काळामध्ये शिक्षण कशासाठी दिलं जात होतं तर किंवा शिक्षण देण्यापाठीमागचा हेतू नेमका काय होता, हा हेतू आपल्याला अभ्यासणं म्हणजेच त्या काळातील शिक्षणाची ध्येय जी आहेत ती ध्येय अभ्यासण्याचं काम करायचं आहे. आता ही ध्येय नेमकी कोणकोणत्या प्रकारची होती तर ते आपण एक एक ध्येय बघूया. की त्यातलं पहिलं ध्येय आहे ते म्हणजे धार्मिक भावनेचा विकास, म्हणजेच शिष्यांवर धार्मिक भावनेचा विकास करणे हे त्या काळामधील शिक्षणाचं पहिलं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. आता धार्मिक भावनेचा विकास याच्यामध्ये धर्म किंवा धार्मिक भावना ही गोष्ट इथं महत्त्वाची आहे. आणि त्या काळाचा जर आपण विचार केला किंवा प्राचीन भारताचा जर आपण विचार केला तर प्रत्येक क्षेत्रावर त्या काळी धर्माचा फार मोठा प्रभाव असलेला दिसेल. कोणतीही गोष्ट असेल, कोणतीही बाब असेल, कोणतंही क्षेत्र असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रावर धर्माचा फार मोठा पगडा त्या काळामध्ये होता. कुठलीही गोष्ट घडली किंवा कुठलंही संकट आलं किंवा कुठलीही चांगली गोष्ट आपल्याला करायची असेल, चांगली कृती करायची असेल तर त्या प्रत्येकासाठी धर्माचं आचरण करणं किंवा धर्माचा आधार घेणं या गोष्टीला त्या काळामध्ये फार महत्त्वाचं स्थान होतं. धर्म म्हणेल अशाच पद्धतीनं वागलं जात होतं किंवा धर्म म्हणेल, धर्म सांगेल त्याच पद्धतीनं व्यक्तींचं कार्य जे आहे ते कार्य केलं जात होतं. त्यामुळे त्या काळातल्या प्रत्येक क्षेत्रावर, प्रत्येक गोष्टीवर धर्माचा फार मोठा प्रभाव असलेला आपल्याला दिसेल. म्हणजेच धर्म म्हणजेच लोकजीवनाचा प्राणच होता
असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच त्या काळातल्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील धार्मिक भावनेचा विकास करणे हेच ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. कारण धर्माचा फार मोठा पगडा त्या काळातल्या शिक्षण पद्धतीवर होता. म्हणून धार्मिक भावनेचा विकास करणे हे प्रामुख्यानं त्या काळातल्या शिक्षण पद्धतीचं देखील ध्येय होतं. आता जसं आपण म्हटलं की प्राचीन काळामध्ये किंवा पूर्ववैदिक काळामध्ये जे शिक्षण होतं हे शिक्षण साधारणपणे गुरुकुलामध्ये दिलं जात होतं. म्हणजे गुरुकुलामध्ये हे शिक्षण दिलं जायचं. आता हे गुरुकुल कुठं असायचं तर दूरवर अरण्यामध्ये हे गुरुकुल असायचं. हे शिक्षण घेण्यासाठी शिष्याला आपलं घर सोडून किंवा घरापासून दूर जाऊन गुरुच्या घरी जाऊन किंवा त्या आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागायचं. म्हणून गुरुकुलामध्ये हे शिक्षण देत असताना त्या गुरुकुलामधलं वातावरण जे आहे ते अतिशय धार्मिक भावना विकसित करणारच अशा प्रकारचं वातावरण होतं. कारण गुरु आणि शिष्य दोघेही 24 तास एकमेकांच्या संपर्कामध्ये असल्यामुळे आणि धर्माचा पगडा फार मोठ्या प्रमाणावर त्या काळामध्ये असल्यामुळं गुरुकुलातलं वातावरण देखील धार्मिक भावना विकसित करणारे अशाच प्रकारचे असलेले आपल्याला दिसून येईल. गुरुकुलामध्ये गुरूंच्या सान्निध्यात धार्मिकता आणि पावित्र्य यांचे संस्कार शिष्यांवर करण्याचं काम गुरुकडून केलं जात होतं. आता हे धार्मिकता आणि पावित्र्याचे संस्कार म्हणजेच नेमके कोणत्या प्रकारचे संस्कार तर उदाहरणार्थ प्रार्थना म्हणणं, व्रतवैकल्य करणं. व्रतवैकल्य म्हणजे उपवास करणं किंवा तापास करणं. उपवास कशा प्रकारे करायचे, एखादं व्रत कशा पद्धतीनं अंगी करायचं, ते पूर्णत्वाकडं कशा पद्धतीनं न्यायचं, सण समारंभ आणि उत्सव यासारख्या ज्या गोष्टी होत्या या सर्व प्रकारच्या गोष्टींमधून धार्मिक संस्कार त्या शिष्यांवर करण्याचं काम गुरु जो आहे तो गुरु करायचा. आणि त्यामुळं त्या गुरुकुलामधलं वातावरण अशा प्रकारचं होतं की ज्या वातावरणामधून शिष्यांवर आपोआपच धार्मिक भावना ज्या आहेत त्या धार्मिक भावनेचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये अशी समजूत होती की मन, बुद्धी आणि आत्मा यांचा विकास झाला तरच मोक्षप्राप्ती केली जाते किंवा तरच मोक्षप्राप्ती घडते होते अशा प्रकारची श्रद्धा त्या काळातल्या समाजामध्ये होती. म्हणजे मन, बुद्धी आणि आत्मा यांचा विकास जर करून आणायचा असेल किंवा घडेल तेव्हाच मोक्षप्राप्ती मिळेल. म्हणजेच त्या काळामध्ये धर्माचा पगडा असल्यामुळं मोक्षप्राप्ती करून घेण्याकडं लोकांचा फार पगडा असायचा. आणि मोक्षप्राप्ती केव्हा मिळेल किंवा मोक्ष केव्हा मिळेल तर मन, बुद्धी आणि आत्मा यांचा विकास झाला पाहिजे. आणि त्यासाठी धार्मिक भावना विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याचं काम त्या काळातल्या शिक्षण पद्धतीमध्ये केली जायची. आणि त्यावरूनच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन देखील असं म्हणतात की गुरु कोणाला म्हणायचं तर जो शिष्यांचा आध्यात्मिक अंधकार नष्ट करतो तोच खरा गुरु होय. जो शिष्यांचा आध्यात्मिक अंधकार नष्ट करतो तोच खरा गुरु होय. म्हणजेच गुरु किंवा शिक्षक कोणाला म्हणायचं तर तो कोण आहे तर विद्यार्थ्याचा आध्यात्मिक अंधकार नष्ट करणारा असला पाहिजे. म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या जीवनामधलं आध्यात्मिक त्याला ज्ञान दिलं गेलं पाहिजे आणि अंधार जो आहे तो अंधार दूर करणारा असा गुरु असला पाहिजे असं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं देखील मत आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये प्राचीन काळामध्ये धर्माचा मोठा प्रभाव असल्यामुळं धार्मिक भावना विकसित करण्यावर शिष्यांवर भर दिला जात होता. हे शिक्षणाचं पहिलं प्रामुख्यानं ध्येय होतं. त्यानंतर दुसरं ध्येय आहे ते म्हणजे वैदिक वाङ्मयाचा विकास. वैदिक वाङ्मयाचा विकास. आता वैदिक वाङ्मय म्हणजेच नेमकं कोणतं वाङ्मय तर वेदांवर आधारलेलं वाङ्मय. जे आपण बघितले की 4 वेद आहेत, उपनिषद आहेत, संहिता आहेत, या सगळ्या गोष्टींचा समावेश वैदिक वाङ्मयामध्ये केला जातो. आता त्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं की आत्मा आणि परमात्मा या दोघांचं मिलन झालं पाहिजे तेव्हाच आपल्याला काय होईल मोक्षप्राप्ती होईल. आणि पूर्ववैदिक काळातील लोकांचं एक जीवन ध्येय होतं ते म्हणजे अंतिम सत्याचा शोध घेणे. म्हणजे त्या काळातल्या लोकांचं एक जीवन ध्येय होतं ते म्हणजे अंतिम सत्याचा शोध घेणे. आता अंतिम सत्य म्हणजे नेमकं कोण तर अंतिम सत्य म्हणजेच परमेश्वर किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो ब्रह्म. म्हणजे ब्रह्म हेच त्या काळामध्ये अंतिम सत्य होतं. परमेश्वराचा शोध घेणं हेच अंतिम सत्य होतं. आणि ह्या अंतिम सत्याचा शोध घेणं हेच त्या काळातल्या लोकांचं एकमेव जीवन ध्येय होतं. आणि हे जीवन ध्येय जर साध्य करून घ्यायचं असेल किंवा ब्रह्मज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी एकमेव मार्ग होता तो म्हणजे वैदिक वाङ्मय.
वैदिक वाङ्मय म्हणजेच 4 वेद, उदाहरणार्थ ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, अथर्ववेद असेल किंवा इतर वैदिक वाङ्मय की ज्याच्यामध्ये संहिता आहे, ब्राह्मण आहे, आरण्यके आहे, उपनिषदे आहे, वेदांची उपांगे आहेत, महाकाव्य आहे, इतिहास आहेत, पुराणे आहेत, यासारखे जे वैदिक वाङ्मय आहेत, या वैदिक वाङ्मयाच्या माध्यमातूनच अंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला जात होता. त्यामुळे गुरु देखील शिष्यांना हे सर्व वैदिक वाङ्मय आहे, या सर्व वैदिक वाङ्मयाचा विकास करण्याचं काम केलं जायचं किंवा विद्यार्थ्यांना हे सर्व वैदिक वाङ्मय शिकवण्याचं काम त्या काळातील गुरुकडून केलं जात होतं. त्यामुळं दुसरं ध्येय आहे ते म्हणजे वैदिक वाङ्मयाचा विकास करणे. त्यानंतर तिसरं ध्येय आहे त्या काळातलं ते म्हणजे अज्ञानरूपी अंधकार नष्ट करणे. म्हणजे जसं आपण म्हटलं मगाशी की खरा गुरु कोणाला म्हणायचा, तर जो शिष्यांचा आध्यात्मिक अंधकार नष्ट करतो तो म्हणजे खरा गुरु. तर हा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करणे हे एक त्या काळातलं महत्त्वाचं ध्येय होतं. आता अज्ञानरूपी अंधकार नष्ट करणे म्हणजे काय करायचं, तर अज्ञानरूपी अंधकार व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. तो कशामुळे निर्माण झाला, तर आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद जो आहे तो भेद कशामुळे निर्माण झाला आहे, तर ह्या अज्ञानामुळे निर्माण झाला आहे. हे अज्ञान म्हणजे कुठलं, तर आध्यात्मिक ज्ञानाचं अज्ञान. म्हणजे व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान मिळायला पाहिजे ते ज्ञान त्याला मिळालं नाही आणि त्यामुळं हे अज्ञानरूपी अंधकार त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि हे अज्ञानरूपी अंधकार जर नष्ट करायचा असेल तर काय केलं पाहिजे, त्याला आध्यात्मिक ज्ञानाचा विकास त्या व्यक्तीमध्ये केला पाहिजे. आणि हे आध्यात्मिक ज्ञान म्हणजे कोणतं, तर मगाशी आपण जसं बघितलं की वेद आहे किंवा वेदांचं वाङ्मय आहे, ह्या वेद वाङ्मयाच्या माध्यमातून हे आध्यात्मिक ज्ञान व्यक्तीला देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला जायचा. असं म्हटलं जात होतं की आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भेद जो आहे हा भेद कशामुळे निर्माण झाला आहे, तर अज्ञानामुळे निर्माण झाला आहे, आध्यात्मिक अज्ञानामुळे निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे आत्मा आणि परमात्मा यांच्यातील अंतर जर कमी करायचं असेल तर व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान देणं अतिशय गरजेचं आहे. आता आत्मा म्हणजे कोण, तर आपण आपल्यामध्ये असणारा आत्मा, आणि परमात्मा म्हणजे कोण, तर परमेश्वर किंवा ब्रह्म. म्हणजे परमेश्वर किंवा ब्रह्म आणि मी किंवा माझ्यामध्ये असणारा आत्मा, या दोघांमध्ये जे अंतर आहे हे अंतर कमी झालं पाहिजे तरच काय होईल, व्यक्तीला मोक्षप्राप्ती होईल. जेव्हा हे दोघं एकमेकांमध्ये विलीन होतील, एकमेकांमध्ये मिसळतील, तेव्हाच व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते. अशा प्रकारची धारणा त्या काळामध्ये होती. आणि त्यामुळे या आत्मा आणि परमात्मा एकमेकात मिसळण्यासाठी अज्ञानरूपी अंधकार जो व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे तो अज्ञानरूपी अंधकार नष्ट करणं गरजेचं आहे. व्यक्ती जे आहे तो व्यक्ती आपल्या चांगल्या वाईट कर्मामुळं या जगामध्ये जन्म घेतो. मग तो कोणत्याही प्राण्याच्या रूपामध्ये जन्म घेतो, मानव प्राणी असेल किंवा इतर प्राणी असेल. तो कशामुळे जन्म घेतला, तर त्यानं जे काही चांगले वाईट कर्म केलेले असतात त्या चांगल्या वाईट कर्मामुळं तो काय करतोय, जगामध्ये जन्म घेतोय. जगामध्ये जन्म घेत असताना किंवा घेतल्यानंतर तो परमेश्वरावर त्याची श्रद्धा असते, मात्र नंतर भौतिक सुखाच्या मागं जेव्हा तो लागतो, पैशाच्या मागं जेव्हा तो लागतो आणि भौतिक सुखामध्ये जेव्हा गुरफटून जातो तेव्हा तो परमेश्वराला विसरतो. आणि परमेश्वराला विसरल्यामुळंच काय होतो की मग त्याच्या पाठीमागं अनेक प्रकारची दुःख जी आहे ती दुःख त्याच्या पाठीमागं चालू होतात. आणि असं म्हटलं जातं की आध्यात्मिक अज्ञानरूपी अंधकारच जगातील सर्व दुःखांचे मूळ आहे. म्हणजे व्यक्ती जर आध्यात्मिक ज्ञानापासून दूर गेला आणि त्या आध्यात्मिक अज्ञानामध्ये राहिला तर जगातल्या सर्व दुःखांचं मूळ कारण जर कोणतं असेल तर ते आध्यात्मिक अज्ञानरूपी अंधकार आहे. आणि हा आध्यात्मिक अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण. हे शिक्षणाच्या माध्यमातूनच आपल्याला काय करायचं आहे, व्यक्तीच्या जीवनातला हा अंधकार नष्ट करायचा आहे. आणि त्यामुळेच त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की सा विद्या या विमुक्त ये, म्हणजे सर्व दोषांपासून मुक्त करते ती म्हणजे विद्या. आणि हे सर्व दोष मुक्त करण्याचं साधन म्हणजे विद्या म्हणजे शिक्षण. तर शिक्षणाच्या माध्यमातून वेदवाङ्मयाच्या माध्यमातून शिष्यांवर आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते आध्यात्मिक ज्ञान त्यांना देणं आणि त्यांच्यातील अंधकार नष्ट करणं हे त्या काळामधील तिसरं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर 4 नंबरचं उद्दिष्ट किंवा ध्येय आहे ते म्हणजे आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार त्यालाच आपण सेल्फ रिअलायझेशन असं देखील
म्हणतो. म्हणजे प्राचीन काळात भारतीय शिक्षणाचं हे एक महत्त्वाचं ध्येय होतं किंवा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आत्मसाक्षात्काराचं ज्ञान झालं पाहिजे. आत्मसाक्षात्काराचं ज्ञान झालं पाहिजे. कारण मी जसं मगाशी म्हटलं की मनुष्य प्राणी या जगामध्ये येतो आणि जगामध्ये आल्यानंतर भौतिक सुखामध्ये तो गुरफटून जातो आणि एकदा भौतिक सुखामध्ये तो गुरफटला की परमेश्वराला किंवा अंतिम सत्य जे आहे, शाश्वत सत्य जे आहे की हे जग परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे आणि परमेश्वर आणि मी या दोघां किंवा त्या परमेश्वराचा अंश माझ्यामध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये आहे, हे तो विसरतो आणि मला शेवटी कुठं जायचं आहे तर त्या परमेश्वरामध्येच विलीन व्हायचं आहे, हे सगळं तो विसरून जातो. भौतिक सुखामध्येच तो गुरफटतो, त्या भौतिक सुखाच्याच मागं लागतो आणि त्यामुळं अंतिम सत्याचं ज्ञान जे आहे ते अंतिम सत्याच्या ज्ञानापासून तो फारकत घेतो आणि त्यामुळं मी कोण आहे किंवा आत्मसाक्षात्कार म्हणजेच नेमकं काय तर मी कोण आहे किंवा मी या जगामध्ये का आलो, माझ्या जीवनाची नेमकी इति कर्तव्यता काय आहे, मला कुठं जायचं आहे आणि माझा आणि त्या परमात्म्याचा नेमका काय संबंध आहे, हे सर्व प्रकारचं ज्ञान घेणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार होणं. म्हणजे स्वतःची ओळख होणं की मी कोण आहे आणि मी या जगात कशासाठी आलेलो आहे आणि त्या परमेश्वराचा माझा नेमका काय संबंध आहे हे बघणं म्हणजेच आध्यात्मिक ज्ञान घेणं. अशा पद्धतीचं ज्ञान जे आहे हे ज्ञान त्या परमेश्वराकडून आपल्याला मिळतं आणि हे आत्मसाक्षात्काराचं जे ज्ञान आहे हे आत्मसाक्षात्काराचं ज्ञान आपल्याला केवळ आणि केवळ सद्गुरूंपासूनच मिळतं. म्हणून अनेक वेळा आपल्याला असं म्हटलं जातं बघा की जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी सद्गुरू करावाच. का तर ह्या सद्गुरूंच्या माध्यमातूनच आपल्याला आत्मसाक्षात्काराचं ज्ञान जे आहे हे आत्मसाक्षात्काराचं ज्ञान मिळू शकतं. इतर कोणाकडूनही हे ज्ञान मिळू शकत नाही, अगदी परमेश्वराकडून देखील हे ज्ञान मिळू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू हे व्यक्ती फार मोठी आहे, अगदी देवापेक्षा देखील मोठी आहे. कारण देवापर्यंत पोहोचण्याचा, परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग जर कोण दाखवत असेल तर ती व्यक्ती म्हणजे सद्गुरू. म्हणून आत्मसाक्षात्काराचे ज्ञान हे सद्गुरूंपासूनच मिळते आणि ते ज्ञान मिळवण्याचा सद्गुरू जो आपल्याला मार्ग शिकवतात तो म्हणजे ध्यानधारणा. ध्यानधारणेच्या माध्यमातूनच आपल्याला त्या आत्मसाक्षात्काराचं ज्ञान होऊ शकतं किंवा मी कोण आहे स्वतःची ओळख होऊ शकते आणि परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं काम जे आहे ते काम आपल्याला त्या परमेश्वराच्याच माध्यमातून होऊ शकतं. आत्मसाक्षात्कारामुळं व्यक्तीला आत्मतत्वाचा बोध होतो. म्हणजे आत्मतत्व म्हणजे मी कोण आहे, आत्मतत्वाचा त्याला बोध होतो आणि परमात्म्याची प्राप्ती होऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग त्याला मोकळा होतो. म्हणून पूर्ववैदिक काळातील शिक्षणाचे महत्त्वाचे ध्येय म्हणून आत्मसाक्षात्काराला देखील विशेष महत्त्व होतं. त्यानंतर पाचवं महत्त्वाचं ध्येय आहे ते म्हणजे अध्यात्माचे ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान किंवा अध्यात्माचे ज्ञान. आता त्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं की आपण जर शांत मनाने विचार केला तर आपणास असे दिसून येईल की आध्यात्मिक ज्ञान हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. आध्यात्मिक ज्ञान हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे. अगदी साक्षात भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आपल्या भगवद्गीतेमध्ये जेव्हा भगवद्गीतामधून ज्ञान सांगितलं तेव्हा देखील त्यांचं असंच म्हणणं होतं की सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये आध्यात्मिक ज्ञान म्हणजे मीच आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये आध्यात्मिक ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि हे आध्यात्मिक ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून मीच आहे, म्हणजे स्वतः श्रीकृष्णच आहे. अशा पद्धतीने त्यांनी त्या काळामध्ये अर्जुनाला जो संदेश दिला होता तो संदेश होता आणि त्या संदेशामधून त्यांनी हेच आपल्याला सांगितलं होतं की आध्यात्मिक ज्ञान हेच मानवी जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे किंबहुना ते ध्येय ठेवलं पाहिजे आणि आध्यात्मिक ज्ञान घेण्याचाच प्रयत्न प्रत्येक व्यक्तीनं केला पाहिजे. कारण आध्यात्मिक ज्ञान किंवा हे आध्यात्मिक ज्ञान काय करतंय तर अंतिम ज्ञान तेच आहे की जे शाश्वत सत्याचा म्हणजेच परमात्म्याचा आपल्याला बोध करून देते. आध्यात्मिक ज्ञान किंवा अंतिम ज्ञान काय आहे तर या जगातलं शाश्वत अंतिम सत्य काय आहे तर परमेश्वर, आणि त्या परमेश्वराचा बोध करून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाचीच गरज आहे. आध्यात्मिक ज्ञानाशिवाय आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येऊ शकत नाही. आणि ज्या व्यक्तीला
या परमात्म्याचा बोध झाला तो व्यक्ती सर्व दुःखापासून मुक्त होतो. इतकंच काय, पण जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून देखील त्याला सुटका मिळते. म्हणजे उदाहरणार्थ म्हणून आपल्याला जर सांगायचं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये जे संत महात्मे होऊन गेले, उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, या व्यक्तींचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये ह्या व्यक्तींनी जे आध्यात्मिक ज्ञान मिळवलं होतं त्या आध्यात्मिक ज्ञानाच्या जोरावरती त्यांना परमेश्वर प्राप्ती देखील झालेली होती. आणि त्या परमेश्वर प्राप्तीचं ज्ञान एकदा त्यांना मिळालं की त्यांनी हे संपूर्ण जग जे आहे हे जग सोडून जाण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना 16व्या वर्षीच हे ज्ञान प्राप्त झालं म्हणून त्यांनी 16व्या वर्षी जिवंत समाधी घेतली. त्यांना मृत्यू आला नाही, त्यांनी जिवंत समाधी घेतली. तुकाराम महाराज असतील, तुकाराम महाराजांना सुद्धा हे ज्ञान झाल्यानंतर ते आपण असं म्हणतो की त्या विमानामध्ये बसून वैकुंठाला गेले. म्हणजे मृत्यूच्या फेऱ्यामधून सुद्धा सुटका होऊ शकते माणसाची. एवढं प्रचंड हे आध्यात्मिक ज्ञान आहे किंवा आध्यात्मिक ज्ञान महत्त्वाचं आहे की ज्या आध्यात्मिक ज्ञानाचा जर आपल्याला परिचय झाला तर आपल्या जीवनामधील सर्व सुखदुःख जी आहेत ती संपून जातात आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून देखील आपल्याला सुटका मिळते. आणि वैदिक शिक्षणाच्या विकासाचा मूलाधार हे आध्यात्मिक ज्ञान हेच होते की जे मानवाच्या सुयोग्य विकासाला समर्थ बनवण्याचं काम करत होते. म्हणून आध्यात्मिक ज्ञानाचा परिचय विद्यार्थ्याला करून देणे हे त्या काळातील शिक्षणाचं महत्त्वाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर चारित्र्याचे संवर्धन, म्हणजे पुढचं एक महत्त्वाचं ध्येय त्या काळातील शिक्षणाचं होतं ते म्हणजे चारित्र्याचं संवर्धन. चारित्र्य किंवा शील संवर्धन असं आपण त्याला म्हणतो की कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये चारित्र्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण ज्या व्यक्तीकडं शुद्ध चारित्र्य असेल त्या व्यक्तीला समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असतं किंवा समाजामध्ये मानाचं स्थान त्या व्यक्तीला प्राप्त होतं. सर्व व्यक्ती किंवा समाज त्या व्यक्तीला पूजण्याचं काम करतात. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीचं चारित्र्य हे चांगलंच घडलं पाहिजे यावर त्या काळातल्या शिक्षण पद्धतीमध्ये अतिशय भर दिला जात होता. आणि प्रत्येक शिष्याचं चारित्र्य हे चांगलंच घडलं पाहिजे किंवा त्याच्या चारित्र्याचं संवर्धन झालं पाहिजे याकडं अतिशय गांभीर्यानं लक्ष दिलं जात होतं किंवा अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जात होतं. आणि हे चारित्र्य संवर्धन होण्यासाठी किंवा शिष्यांवर चांगले संस्कार होण्यासाठी काय काय त्या काळामध्ये केलं जात होतं. तर आपण जसं म्हणलं की गुरुकुलामध्ये हे शिक्षण दिलं जात असताना गुरु स्वतःच एवढा आदर्श असायचा किंवा गुरु स्वतःच एवढे आदर्श चारित्र्यवान असायचे की त्या गुरुच्या सान्निध्यामध्ये राहून शिष्य त्या गुरूंचं अनुकरण करूनच आपोआपच चारित्र्याचे धडे जे आहेत ते आपोआप चारित्र्याचे धडे त्या गुरूंकडून शिकले जायचे. म्हणजे गुरुच स्वतः एवढे चारित्र्य संपन्न असायचे, आदर्श असायचे की त्यांच्या सहवासामध्ये राहून त्यांचं अनुकरण करूनच शिष्य देखील तेवढेच चारित्र्य संपन्न बनण्याचं काम जे आहे ते काम त्या काळामध्ये होत होते. त्यासाठी शिष्यांना अतिशय चांगल्यातल्या चांगल्या सवयी, उत्तमातल्या उत्तम सवयी गुरु शिष्यांना लावत असत. आणि त्याचबरोबर सद्गुण आणि सदाचरण यांचे संस्कार जे आहे, सद्गुण आणि सदाचरण यांचे संस्कार देखील त्या काळामध्ये लहान वयामध्येच मुलांवर केले जायचे की ज्या संस्कारामधून शिष्यांना गुरु काय करायचे तर व्यवहारांचे ज्ञान, तसेच सत्यनिष्ठा, कर्तव्यदक्षता, प्रामाणिकपणा, सेवा, त्याग, विनम्रता यांचे धडे देखील त्या काळामध्ये देत होते की ज्याचा उपयोग त्या शिष्याचं चारित्र्य हे चांगलं बनण्यासाठी होत होता. त्याचबरोबर गुरुकुलामध्ये राहत असताना त्या गुरुकुलामध्ये कसं वागलं पाहिजे, नेमकी कोणकोणत्या प्रकारची कामे केली पाहिजेत, आदरानं कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे, आदरातिथ्य कसं प्रकारे केलं पाहिजे, गुरुजनांचा मान कसा राखला पाहिजे, वडीलधाऱ्या मंडळींचा मान कसा राखला पाहिजे, हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी त्या काळामध्ये शिष्यांना शिकवल्या जायच्या. आणि त्याचबरोबर आहार, विहार आणि पोशाख यांचे देखील नियम त्या काळामध्ये गुरु त्या शिष्यांना घालून देत असत. म्हणजे सर्व प्रकारच्या गोष्टी की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या काही गोष्टी आपण करतो त्या सर्व प्रकारच्या गोष्टी ह्या नित्यनियमाने आणि चांगल्या कशा होतील याकडं गुरूंचा नेहमी कटाक्ष असायचा की ज्याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचं चारित्र्य संवर्धन घडून यायचं. शील संवर्धन, नैतिकता आणि सत्यप्रियता या सर्वांना शिक्षणामध्ये फार प्राधान्य होतं. कारण शील संवर्धन, नैतिकता आणि सत्यप्रियता यांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्याचं किंवा त्या शिष्याचं चारित्र्य जे आहे
ते चारित्र्य घडवलं जात होतं आणि त्यामुळं ह्या तीनही गोष्टीला शिक्षणामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. त्यामुळे या सर्व गोष्टींच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचं चारित्र्य जे आहे ते चारित्र्य चांगलं घडवण्याचं काम त्या काळामध्ये केलं जात होतं. त्यानंतर पुढचं ध्येय आहे ते म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास. आता सर्वांगीण विकास म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की केवळ बौद्धिक विकास करून इथं चालत नाही. बौद्धिक विकासाबरोबर त्या विद्यार्थ्याचा शारीरिक विकास झाला पाहिजे, भावनिक विकास झाला पाहिजे, त्यानंतर आध्यात्मिक विकाससुद्धा झाला पाहिजे आणि बौद्धिक विकाससुद्धा झाला पाहिजे. म्हणजे त्या काळामध्ये किंवा गुरुकुलामध्ये जे काही शिक्षण त्या काळामध्ये दिलं जात होतं, हे गुरुकुलातले शिक्षण हे केवळ एकतर्फी कधीही नव्हतं. म्हणजे केवळ एकच विषय तिथं शिकवला जात होता असं नाही, किंवा केवळ वेदांचं ज्ञान दिलं जात होतं असं नाही, तर त्याचबरोबर शारीरिक शिक्षण देखील दिलं जात होतं. त्याचबरोबर वैदिक शिक्षण देखील दिलं जात होतं. ब्राह्मण शिष्य असेल तर त्याला धार्मिक कृत्य कशी करायची त्याचंही शिक्षण दिलं जात होतं. क्षत्रिय असेल तर त्या क्षत्रियाला युद्धनीती शिकवली जात होती. युद्ध कसं करायचं, हत्यारं कशी चालवायची याचंही शिक्षण दिलं जात होतं. एखादा वैश्य शिष्य असेल तर त्याला शेती, व्यापार, उद्योगधंदे कसे करायचे याचंही शिक्षण दिलं जात होतं. म्हणजे त्या शिष्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून गुरु शिष्यामध्ये आदर्श वर्तनाच्या प्रेरणा निर्माण करत होता. म्हणजे स्वतः तो गुरुच इतका आदर्श असायचा, तो स्वतः गुरुच इतका विद्वान असायचा, स्वाभिमानी असायचा, निस्वार्थी असायचा की त्या विद्वान, स्वाभिमानी आणि निस्वार्थी गुरुच्या सान्निध्यामध्ये राहूनच त्या शिष्यांचा व्यक्तिमत्व विकास जो आहे तो व्यक्तिमत्व विकास घडून यायचा. आणि त्यासाठी ते शिष्य त्या गुरूंचं अनुकरण करायचे आणि अनुकरणाच्या माध्यमातून हे सर्व प्रकारचे गुण जे आहेत ते गुण त्या शिष्यांमध्ये परावर्तित व्हायचे. व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचे असणारे गुण अजून कोणते आहेत तर चारित्र्य, ज्ञानसमृद्धी, विनम्रता, निर्णय क्षमता, आत्मसंयमन, दया, परोपकार, कर्तव्यबुद्धी यासारखे जे गुण आहेत हे सर्व प्रकारचे गुण एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. आणि हे सर्व गुण त्या काळामध्ये गुरु आपल्या शिष्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते की ज्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा किंवा त्या शिष्याचा सर्वांगीण विकास घडून येत होता. आणि हा सर्वांगीण विकास घडवून आणत असताना शिष्यांना देखील बऱ्याच अग्निदिव्यामधून त्या काळामध्ये जावं लागत होते किंवा अनेक परीक्षांमधून त्यांना जावं लागायचं. तेव्हाच तो विद्यार्थी अतिशय चांगलं व्यक्तिमत्वाचा बनायचा किंवा त्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हायचा. म्हणून हे देखील त्या काळातलं महत्त्वाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचं शिक्षणाचं ध्येय आहे ते म्हणजे शिष्यांमध्ये कर्तव्याची जाणीव निर्माण करणे. म्हणजेच पूर्ववैदिक काळामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये शिष्य जेव्हा आपल्या घरापासून दूर गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षण घेत होता तेव्हा साधारणपणे वयाची 6-7 वर्ष पूर्ण केल्यानंतर तो त्या गुरुकुलामध्ये जायचा आणि वयाच्या 20व्यापर्यंत साधारणपणे तो शिक्षण घ्यायचा. म्हणजे जवळपास 12 वर्ष किंवा 13 वर्षाचा शिक्षणाचा जो कालावधी होता तो कालावधी गुरुकुलामध्येच त्याला राहावं लागायचं आणि गुरुकुलामध्ये राहूनच ते शिक्षण घ्यावं लागायचं. तेव्हा हे शिक्षण घेत असताना म्हणजे त्याचं वेदांचं शिक्षण असेल किंवा आध्यात्मिक ज्ञान असेल, धार्मिक शिक्षण असेल, युद्धनीती असेल, शेती, व्यापार, उद्योगधंद्यांचं शिक्षण असेल, ह्या सर्व प्रकारच्या शिक्षणाबरोबरच हा शिष्य जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण करून म्हणजे 20 वर्षानंतर जेव्हा तो आपल्या कुटुंबामध्ये जाईल किंवा समाजामध्ये जाईल तेव्हा त्या कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये गेल्यानंतर त्याला नेमकी कोणकोणत्या प्रकारची कर्तव्य पार पाडावी लागतात त्या कर्तव्यांची जाणीव निर्माण करून देण्याचं कामसुद्धा गुरुकुलामध्येच केलं जायचं. म्हणजे गुरुकुलामध्येच हे सर्व शिक्षण गुरु त्या शिष्यांना द्यायचा की 20 वर्षानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो विद्यार्थी किंवा शिष्य कुटुंबामध्ये जाईल, समाजामध्ये जाईल तेव्हा त्याला नेमकं काय करावं लागतंय, कोणती कर्तव्य पार पाडावी लागतात, कोणत्या जबाबदाऱ्या त्याला पेलाव्या लागतात, कोणत्या प्रकारच्या भूमिका त्याला त्या ठिकाणी वटवाव्या लागतात, ह्या सर्व प्रकारच्या भूमिकांचं, जबाबदाऱ्यांचं आणि कर्तव्यांचं शिक्षण देखील गुरु त्या काळामध्ये गुरुकुलामध्ये त्या शिष्यांना देत होता.
कुटुंबातील कर्तव्य पार पाडण्याची जाणीव निर्माण करण्याचं काम त्या काळामध्ये होत होतं. नेमकी कोणकोणती कर्तव्य कुटुंबामध्ये आपल्याला पार पाडावी लागतात. उदाहरणार्थ मग एक कर्तव्यदक्ष पुत्र म्हणजे एक चांगला कर्तव्यदक्ष मुलगा म्हणून आपलं एक महत्त्वाचं कर्तव्य असतं. कर्तव्यदक्ष भ्राता म्हणजे एखादा भाऊ आपला छोटा भाऊ असेल किंवा बहीण असेल तर त्याचा एक माझा मोठा भाऊ म्हणून एक कर्तव्यदक्ष भाऊ म्हणून माझी नेमके काय कर्तव्य आहेत. आणि एक कर्तव्यदक्ष पिता म्हणजे जेव्हा मी विवाह करून माझी मुलं होतील तेव्हा त्या मुलांच्या संदर्भात पत्नीच्या संदर्भातली माझी कर्तव्य काय आहेत. ह्या सर्व प्रकारच्या कर्तव्यांची जाणीव गुरुकुलामध्येच त्या शिष्यांना करून दिली जायची की जेणेकरून भविष्यामध्ये ही सर्व प्रकारची कर्तव्ये तो शिष्य चांगल्या पद्धतीनं पार पाडेल. त्याचबरोबर जशी कौटुंबिक कर्तव्य होती तशीच समाजामध्ये गेल्यानंतर देखील त्याला अनेक प्रकारची कर्तव्य जबाबदाऱ्या किंवा भूमिका पार पाडाव्या लागत होत्या. आणि मग ह्या देखील जबाबदाऱ्या त्यानं चांगल्या प्रकारे पार पाडाव्या त्यासाठी समाज ऐक्य, समाज संघटन किंवा समाज नेतृत्व यासारख्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका देखील त्या शिष्याला समर्थपणे पार पाडता याव्यात म्हणून त्याचं देखील शिक्षण गुरुकुलामध्ये शिष्यांना दिलं जायचं. म्हणजे शिष्यांमध्ये कर्तव्याची जाणीव निर्माण करणं म्हणजेच कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये जी काही कर्तव्य आपल्याला शिक्षणानंतर पार पाडायची आहेत ती सर्व प्रकारची कर्तव्य काय आहेत त्या कर्तव्यांची जाणीव गुरुकुलामध्येच गुरुकडून शिष्याला करून दिली जात होती की जेणेकरून भविष्यकाळामध्ये त्या शिष्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नव्हती. आणि त्यानंतर शेवटचं शिक्षणाचं ध्येय आहे ते म्हणजे बलोपासना किंवा त्यालाच दुसरा शब्द आपण वापरतो तो म्हणजे शरीर संवर्धन. म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच शरीर संवर्धनाला किंवा बलोपासनाला देखील त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच शारीरिक विकास करण्यावर देखील गुरूंचा फार मोठा भर असत होता. शारीरिक विकासाला देखील तेवढंच महत्त्व त्या काळामध्ये दिलं जात होतं. आणि मग शारीरिक विकासाला महत्त्व देत असताना किंवा शरीर संवर्धन करत असताना व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपलं शरीर हे उत्तम असलं पाहिजे. आणि शरीर उत्तम राहण्यासाठी मग सकाळी लवकर उठणे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे, प्राणायाम करणे, योगासनं करणे, सूर्यनमस्कार घालणे यासारखे जे प्रकार आहेत किंवा यासारखे व्यायामाचे जे प्रकार आहेत हे सर्व प्रकार त्या काळामध्ये गुरु आपल्या शिष्यांना शिकवायचा की जेणेकरून हे सर्व व्यायाम, प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार यासारख्या गोष्टी तो शिष्य दररोज सकाळी लवकर उठून हे सर्व प्रकार करायचा की ज्याच्या माध्यमातून त्याचं शरीर हे अतिशय उत्तम राखण्याचं काम त्याच्या माध्यमातून व्हायचं. त्याचबरोबर त्या काळामध्ये मल्लयुद्ध असेल, मुष्टियुद्ध असेल यासारख्या स्पर्धा असायच्या तर या स्पर्धांची देखील तयारी करून घेण्याचं काम त्या काळामधल्या गुरुकडून केलं जायचं. मुष्टियुद्ध म्हणजे जसं आपण सिनेमामध्ये वगैरे बघतो की दोन हाताला हात घेतलेले असतात आणि ते एकमेकांना अशा पद्धतीनं पाडण्याचा प्रयत्न करतात तर त्याला आपण मुष्टियुद्ध म्हणतो. तर हे मुष्टियुद्ध असेल किंवा मल्लयुद्ध असेल, गदायुद्ध असेल ह्यासारखे युद्धांची किंवा त्या स्पर्धांची तयारीसुद्धा त्या काळामधल्या गुरुकडून करून घेतली जायची. आणि शारीरिक विकास करत असताना किंवा शरीर संवर्धन करत असताना त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट होती ते म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं. म्हणजे जर आपलं शरीर उत्तम राखायचं असेल तर शिक्षण चालू असेपर्यंत ब्रह्मचर्य व्रत पालन केलंच पाहिजे. ब्रह्मचर्य व्रताचं पालन जर केलं नाही तर आपलं शरीर हे चांगलं राहणार नाही अशी त्या काळातली धारणा होती. म्हणजे जोपर्यंत शिक्षण आपलं चालू आहे वयाच्या 20व्यापर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं पालन हे प्रत्येक शिष्यानं केलंच पाहिजे. तेव्हाच त्याचं शरीर जे आहे हे शरीर चांगलं होऊ शकतं. म्हणजेच धार्मिक विकासाबरोबरच किंवा आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच शरीर संवर्धनाकडे देखील त्या काळामध्ये लक्ष दिलं जात होतं हे यावरून आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पूर्ववैदिक काळामध्ये शिक्षण देत असताना त्या काळातल्या शिक्षण पद्धतीची शिक्षणाची ध्येय नेमकी कोणती होती ही जवळपास 10 ध्येयांची माहिती आपण आज बघितलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.